इतके छान सुंदर मकर ते पण इको फ्रेंडली मध्ये कसे काय असू शकतात बरं? असं मला प्रश्न पडलाय. त्याच्याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज यांचं सुद्धा आपल्याला इकडे मकर पाहायला मिळतंय. शिवबा आसन हे या मकराचं नाव आहे. शिवबा आसन इकडे दिलेलं आहे. महाराजांचे खूप भक्त आहेत, त्याच्यामुळे खूप आपण त्यांना आराध्य दैवत असं समजतो. अजून एक गोष्ट एक इंटरेस्टिंग मला वाटली, मिररमध्ये आपल्याला मकर पाहायला मिळतात. हे बघा, खासियत मला ही वाटली, की इकडे अशी आहे ना एल-ई-डी लाईट दिलेली आहे कंप्लीट. पणत्या पण ठेवलेल्या आहेत विथ लाईट. श्री स्वामी समर्थांचा सुद्धा मकर आहे. आता हे तुम्ही बघून घ्या जस्ट. आणि बाप्पा इकडे विराजमान झाले तर एकदम छान सुंदर वाटेल. गायीच्या मुखातून इकडे पाणी येणार आहे, तुम्ही बघू शकता. तुम्ही इमॅजिन करू शकता, की जर असं पाणी येतंय आणि आपण छान अशी सजावट केली, गणपती आहेत, तर किती सुंदर वाटेल. नजरेत भरावेत असे मकर आपल्याला पाहायला मिळतात इकडे. आणि हे फिरतंय कंप्लीट. हे बघा, असं एकदम हळू फिरतंय. हे मूवेबल आहे. एक्स्ट्रा काही आपल्याला लाइटिंग करायची गरज नाहीये, त्याच्यामुळे अगदी छान वाटतं. नमस्कार, स्वागत आहे तुमचं पायल आंबोकर व्लॉग्स मध्ये. तर तुम्ही मागचा आपला एक इको फ्रेंडली मकरचा व्लॉग बघितला असेल, जो आपण लालबाग मधल्या गणेश गल्लीमध्ये बनवला होता. तिकडे सुद्धा आपण इको फ्रेंडली मकर पाहिले होते. पण आज आपण दादर मध्ये आहोत, तर दादर मध्ये सुद्धा इको फ्रेंडली मटेरियल पासून आपल्याला सुंदर सुंदर असे छान छान मकर पाहायला मिळणार आहेत. तर आज आपण ते सगळे कव्हर करणार आहोत. खूप छान आणि देखणे, आणि तुम्हाला असं लांबून बघायला बिलकुल वाटणार नाही की ते इको फ्रेंडली आहेत म्हणून. सो खूप सुंदर असे लाइटिंग वाले, परत तुम्ही ते फोल्ड सुद्धा करून घरी घेऊन जाऊ शकता आणि वर्षोनवर्ष वापरू शकता. हे सगळे डिटेल्स आपण आतमध्ये बघणारच आहोत. आता इकडे यायचं कसं तुम्हाला सांगते. दादर वेस्ट मध्ये नियर बाय स्टेशन आहे. छबिलदासची लेन आहे, इकडे तुम्ही बघू शकता. ही छबिलदास स्कूल आहे. छबिलदासच्या लेन मध्ये बॅक साईडला तुम्हाला यायचं आहे आणि आयडियल बुक डेपोच्या लेनला सरळ आला की तुम्हाला हे इकडे हरदेव आर्ट्स म्हणून दिसेल. आणि हे सिन्स 1995 पासून आहे. सो खूप वर्ष झाले, 30-32 वर्ष झालेत साधारणतः. तर पटकन जाऊया आणि आतमध्ये एंट्री करून बघूया किती छान आणि देखणे मकर आपल्याला पाहायला मिळतात. चला. तर तुम्ही माझ्या समोरच बघू शकता सुंदर असे मकर पाहायला मिळतायत. आता इकडे खूप वेगवेगळे, म्हणजे मी आतमध्ये फिरली ना तेव्हा मला भरपूर असे सुंदर छान छान मकर वेगवेगळ्या साईज मध्ये सुद्धा पाहायला मिळाले आणि त्याचे प्राइजेस वगैरे आपण मध्ये मध्ये बघूनच घेऊया. तर आपण सुरुवात करूया ह्या मकर पासून. आता इकडे तुम्ही बघा ना, एक खासियत मला ही वाटली की इकडे अशी आहे ना एल-ई-डी लाईट दिलेली आहे कंप्लीट. सगळं तुम्ही बघू शकता. एल-ई-डी लाईट आहे आणि छान असा मिनिमल मकर आहे. 3000 याची प्राइस आहे. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट इकडे दिसेल की याची हाईट, वेट, डेप्थ आणि मूर्ती साईज वगैरे किती बसू शकते, तर त्या सगळ्या डिटेल मध्ये दिलेल्या आहे प्रत्येक मकराच्या. सो हा असा सुंदर आहे. इकडे छान असं फ्लावर्स लावलेले आहेत. त्याच्यानंतर सेकंड मकर. आता मी तुम्हाला थोडंसं पटापट दाखवायचा प्रयत्न करते, कारण इकडे व्हरायटीज एवढी आहे. ब्लॉग आता सुरुवातीलाच सांगते, खूप मोठा नको व्हायला. तुम्हाला म्हणजे इन्फॉर्मेशन मिळेल एवढं तरी आपण बघूया. ओके, सो हा इकडे असा वेगळा, खूप असा बोलतात ना की पुराणे जमानेवाली लुक देतो ना, तशातला इकडे दिला. इकडे छान असे डायमंड लावलेले आहेत सगळ्या बाजूला. त्याच्यानंतर इकडे त्रिशूल आहे दोन्ही साईडला आणि याची प्राइस आहे 3000 रुपये. ओके, सो याच्यामध्ये आपण पाटावरती वगैरे चौरंगावरती मूर्ती बसवू शकतो. त्याच्यानंतर इकडे असं छान असे लोड पण दिलेले आहेत आणि याची पण प्राइस 3000 पासून. सो हा पण खूप छान वाटतोय. आणि आतमध्ये तुम्ही बघू शकता इकडे पण एल-ई-डी लाईट अशी दिलेली आहे. सो तुम्हाला एक्स्ट्रा अशी लाईट लावायची गरज नाही लागणार. इफ तुम्ही वरती लावलं तर लावू शकतो, म्हणजे कॉन्सेप्ट छान वाटतंय तसे. त्याच्यानंतर इकडे असे मोर सुद्धा दिलेले आहेत. जर आपल्याला एक्स्ट्राचे असे साईडला ठेवायचे असतील तर सुंदर असे मोर आहेत. हे सगळं आपण मटेरियल जे काही बघतो ना मकरांचं, ते स्पंज पासून बनवलेले आहे. सो ते इको फ्रेंडली आहेत. इकडे कुठेही कोणत्याही मकराला थर्माकोलचा वापर केलेला नाहीये. खूप चांगली गोष्ट आहे. इकडे सुद्धा आता तुम्ही बघाल 3 लाईन मध्ये मकर सगळे दिलेले आहेत. अगदी छान छान. इकडे श्री स्वामी समर्थांचा सुद्धा मकर दिसतोय आपल्याला. इकडे बाजूला दिलाय स्वामी म्हणून आणि छान असं मिनिमल इकडे दिलेलं आहे. आणि इकडे प्रत्येक मकरामध्ये तुम्हाला ना लाइटिंग पाहायला मिळेल. आता याच्या बघा इंटरनल लाईट आहे. इकडे तुम्हाला बाहेर एल-ई-डी लाईट दिसणार नाही आणि छान अशी म्हणजे डिझाईन केलेली आहे याच्यावरती आणि याची प्राइस आहे 3000 रुपये. त्याच्यानंतर आपण इकडे आलो तर इकडे हा सुद्धा मकर आपल्याला, म्हणजे मला वाटतं की ही लाईन कंप्लीट आणि ही लाईन 3,000 याची प्राइस आहे. आणि तिथे सुद्धा तुम्ही वरती आपण एक बघून घेऊया. मी तुम्हाला मिडलची लाईन दाखवली. मी बोलते का इकडे भरपूर व्हरायटी आहे.
इकडे तुम्ही कम्प्लीट एक फक्त नजर फिरून घ्या की किती छान छान प्रकारचे मकर आपल्याला पाहायला मिळतात. हे असे मकर मी तर मला वाटतंय फर्स्ट टाइम बघते असे, आणि ते पण इको फ्रेंडली मध्ये इतके छान छान ऑप्शन्स आहेत. आता ही तर फक्त सुरुवात आहे, आपण पुढे पण जाऊन बघणार आहोत. त्याच्याशिवाय इथे सुद्धा श्री स्वामी समर्थांचं सुद्धा मकर आहे. त्याच्यानंतर इकडे ओम मध्ये आहे, तुम्हाला सगळ्या व्हरायटी मध्ये मकर पाहायला मिळतील. सुंदर असं समोर इकडे डिझाईन दिलेली आहे आपल्याला छान असं फ्रंटला. इकडे खाली अजून एक गोष्ट एक इंटरेस्टिंग मला वाटली, मिरर मध्ये आपल्याला मकर पाहायला मिळतात. हे बघा, हे सुंदर असे मिरर मध्ये, खूप छान असे मिरर मध्ये आहेत हे तीनही मकर, आणि त्याचा शेप वगैरे खूप वेगवेगळा आहे. ओके, आणि साईडला ते लोड वगैरे ठेवलं ते खूप छान वाटतात. हे बघा, खूप सुंदर असे वाटतात एकदम, आणि बाप्पा याच्यामध्ये विराजमान झाले तर किती छान वाटेल. त्याच्यानंतर आपण आता वरचे बघितले, आपण थोडंसं पुढे जाऊया. तर आता आपण थोडेसे लहान मकर बघितले. आता ही कंप्लीट लाईन आपल्याला ती मोठ्या मकरांसाठी म्हणजे मोठ्या बाप्पांसाठी आहे. तर याची साईज आहे 24. आता 24 म्हणजे तुम्हाला अंदाज असेल की किती असू शकतं. तर इकडे छान अशा एक गोष्ट आहे की तुम्ही संपूर्ण मकर तर बघूनच घ्या, पण सोबत इकडे पणत्या पण ठेवलेल्या आहेत विथ लाईट, आणि त्या बोलतात ना म्हणजे एक स्विच ऑन केलं की त्या पणत्या आपोआप सुरू होणार. लांबून कळणार पण नाही की या खोट्या आहेत म्हणून. सो छान असं इकडे सजावट केलेली आहे त्याची. त्याच्याशिवाय कम्प्लीट असं त्याला घुमट आहे एक, आणि हे सर्व सुरुवातीलाच बोलल्याप्रमाणे सगळं इको फ्रेंडली मटेरियल पासून बनवलेलं आहे, त्याच्यामुळे पर्यावरण पूरक आहे, ही मेन गोष्ट आहे. सो आपण इकडे असं मध्ये गणपती बाप्पांना बसू शकतो. आता तिकडे तुम्ही स्विच बघू शकता, इकडे सगळं लाइटिंग वगैरे करण्यासाठी त्यांनी स्विचचा वापर केला आहे. सो तसं करून होऊन जाईल. आणि त्याच्याशिवाय याची प्राइस आहे दीप मंदिर. ओके, या मंदिराला कम्प्लीट त्यांनी म्हणजे मकराला नाव दिलं दीप मंदिर, कारण ते ऑब्व्हियसली इकडे आपल्याला पणत्या पाहायला मिळतात. त्याची प्राइस 9,000 रुपये आहे. ओके, बाकी हाईट वेट सगळं दिलेलं आहे, आणि हे फोल्डेबल पण होतं, म्हणजे फोल्ड करून ॲक्युरेट ते आपल्याला पूर्ण बॉक्स मध्ये देणार. मी तुम्हाला एक दाखवते एक्झाम्पल. हे बघा, इकडे अशा प्रकारे ते आपल्याला पूर्ण बॉक्स मध्ये देणार. तर आपण असं घरी जाऊन त्याला सेट करू शकतो, आणि आपण लास्टला विचारूया त्यांना की त्याचं काही असं म्हणजे मॅन्युअल आहे का, की त्याच्यामध्ये आपण बघून तशा प्रकारे बनवू शकतो का. आता आपण हा कम्प्लीट मिरर बघतोय ना, हा सुंदर, अगदी मला वाटतं की तुमच्याशी एकदम असं जवळ येऊन बोलावं म्हणून मी बोलते. बघा, कम्प्लीट मिरर मध्ये मी दिसते त्याच्यामध्ये, आणि रिफ्लेक्शन येत आहे, म्हणजे बाप्पा बसले ना की खूप सुंदर वाटेल. आता इकडे वरती तुम्ही बघू शकता या प्रकारे सजावट केली, आणि थोडंसं आहे ना झोपाळ टाईप त्याचं स्ट्रक्चर दिलेलं आहे. इकडे इकडे तुम्ही बघू शकता, पण हा असा हलत नाहीये, पण तुम्ही अशा प्रकारे असं हे करू शकता. हा बरोबर, झोपाळा. तिकडे बघा नाव पण दिलंय झोपाळा म्हणून, याची 12,500 प्राइस आहे. ओके, सो हा खूपच छान वाटतोय. सो लांबून बघितला असं पूर्ण रिफ्लेक्शन येतं त्याच्यावरती, आणि त्याच्या बाजूला सुद्धा तशाच प्रकारचा आहे, पण हा हा थोडासा गोल्डन मध्ये पण आहे, तो पण गोल्डन मध्ये होता. आता आपण ते वाला मकर बघितलं ना, त्याच्याशिवाय इथे सुद्धा तसे रिफ्लेक्शन वाले मकर आहेत, पण याच्यामध्ये एक मिरर सारखं आपल्याला एक देखणं असं गोष्ट दिलेली आहे, त्याच्यामुळे आपण कम्प्लीट आपला फेस दिसतोय, आणि बाप्पा इकडे विराजमान झाले तर एकदम छान सुंदर वाटेल. त्याच्याशिवाय इथे सुद्धा एक मकर आपल्याला पाहायला मिळतोय, तुम्हाला जवळून दाखव. खूप असं छान मिरर वाटतोय, म्हणजे मिरर दिसतोय आपल्याला, आणि वरती तुम्ही ना कम्प्लीट याचं काम बघू शकता, अशा प्रकारे आहे. आणि साईडला असे आपल्याला इकडे हे पण दिलेलं आहे, तुम्ही बघू शकता. बघा, मस्तच. आणि याची प्राइस आहे 12,000 रुपये. कोणार्क मंदिर असं या मंदिराचं म्हणजे मकराचं नाव आहे, आणि कम्प्लीट हा असा दिसतोय बघा. आता आपण रिफ्लेक्शन वाले सगळे आपण मकर बघतोय, त्याच्यानंतर इकडे अगदी छान हाईटला मोठा आणि अगदी मोकळा असा मकर आपण इकडे बघतोय. खूपच छान, आणि इकडे सुद्धा रिफ्लेक्शन येते. त्याची साईज थोडीशी लहान होती, पण हा गोल घुमट. मी मगाचपासून घुमट घुमट बोलते, पण हा खरं तर गोल घुमटवाला आहे, कारण हे थोडंसं राऊंड शेपमध्ये, तर त्यालाच आपण गोल घुमट बोलतो. खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे, त्याला पायपिंग सुद्धा लावल्यात. तुम्ही जर जवळून बघितलं, ह्या लेस लावलेल्या आहेत. हे बघा, खूप छान असा लेस प्रत्येक ठिकाणी. आता इकडे तुम्ही बघू शकता, खूप छान अशी लेस दिली आहे. म्हणजे जे काम आहे ना, डिटेलिंग आहे ना, ती मला खूप जास्त आवडली. खूपच सुंदर. इकडे सुद्धा शुभ लाभ. म्हणजे मी खरं सांगते, मी अशा प्रकारचं आपण असं लांबून बघितलं की एक वेगळीच वाइब येते. आपण घरामध्ये मंदिराची स्थापना केली असं वाटतं. ते मकर कमीत, पण मंदिर जास्त वाटतात. त्या मंदिरामध्ये आपण गणपती बाप्पांची स्थापना करतोय असं वाटतं. आता हे तर खूप देखणे होते. त्याच्यानंतर आता तुम्ही माझ्या मागे बघू शकता वरच्या साईडला, म्हणजे मी आता जसं बोलली अगोदर की मंदिरासारखे मकर आपल्याला इकडे पाहायला मिळतात, आणि हे लांबून बघितलं म्हणजे कॅमेरा पण त्याला जस्टिस नाही करू शकत, जस्टिफाय नाही करू शकत की किती सुंदर वाटतंय ते. आणि लांबून बघितलं ना कम्प्लीट व्हाईट आणि येलोइश मध्ये, तर ते मार्बल टाईप फिलिंग येते, म्हणजे जणू काही मार्बलच आहे. त्याचा जो फ्लोअर आहे तो सुद्धा अगदी मार्बल सारखा वाटतोय, म्हणजे फिनिशिंग त्यांनी इतकी कडक ठेवली ना त्याच्यामध्ये. बघा, कॅमेरामध्ये तुम्हाला थोडंसं तरी समजत असेल, तर तुम्हाला वाटलं तसंच तर मला नक्की कमेंट करा. सुंदर अशा छान छान छोट्या छोट्या घंट्या लावलेल्या आहेत, आणि खूपच छान ओम मध्ये दिलेल्या आहे, आणि मध्ये सुंदर असं त्यांनी डिझाईन केलेली आहे, आणि वरती गोल घुमटाचा आकार दिलेला आहे. त्याच्या बाजूला असंच एक आहे. आता याला नाव आहे हेरंब टेम्पल. हे साधारणतः 14,000चं आपण बघतोय मकर.
आणि वरती श्री वगैरे दिलेलं आहे. खूपच छान. म्हणजे हे आपण म्हणजे मी सांगू नाही शकत की किती नॅचरल वाटतात आणि घरी आपण जर असं डेकोर केलं तर एकदमच उठून दिसेल. आता आपण खाली बघूया. इकडे असे आपल्याला छान छान मकर दिसतात ठेवलेले. इकडे तुम्ही ओम वाला बघू शकता. मग LED लाइटिंग केलेली आहे. त्याच्याशिवाय इकडे छोट्या छोट्या गोष्टी पण त्यांनी खूप केलेल्या आहेत. म्हणजे काही काही असं लावण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा इकडे थोडंसं मिरर वर्क करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्याशिवाय इकडे आता हे सगळे कलर वेगवेगळे आहेत. येलो, त्याच्यानंतर स्काय ब्लू, इकडे ऑरेंज कलर आहे. त्याचप्रमाणे इकडे ग्रीन मध्ये सुद्धा ऑप्शन आहे. इकडे सुद्धा मिरर वर्क असं केलेलं आहे. फोम आसन, तर याला फोम आसन असं नाव आहे. छान वाटते. हे सुद्धा खूप छान दिलंय फ्रंटला. आता आपण जसे ते वाले बघितले जे मार्बल वाले आपल्याला वाटत होते दिसायला, त्याचप्रमाणे इथे सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे मकर पाहायला मिळतात. या मकरचं नाव आहे बालाजी मंदिर. बालाजी का तर तुम्हाला समजलं असेल, फ्रंटला इकडे दिलेलंच आहे. तर ते 15,000 ह्याची स्टार्टिंग आहे, म्हणजे 15,000 रुपये प्राइस आहे याची. त्याच्याशिवाय इकडे सुद्धा आपण हे बघतोय अष्टविनायक टेम्पल. आता अष्टविनायक का, इकडे संपूर्ण 8 गणपती बाप्पा दिलेले आहेत आपल्याला. आता याची प्राइस याची 11,000 प्राइस आहे आणि इकडे सुद्धा खूप छान प्रकारचं आपल्याला मकर पाहायला मिळतंय आणि याच्यामध्ये बघा मागे असं लावलेलं आहे गणपती बाप्पा दिसतोय, समय आहेत, घंट्या आहेत, असं थोडंसं एक वेगवेगळं डिझाईन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. इकडे मी बोलतोय का, इकडे आता तुम्ही थोडंसं बॅकला बघा, इकडे एवढे सारे मकर आहेत, म्हणजे प्रत्येक प्रत्येक वेगवेगळ्या डिझाईन मध्ये तुम्हाला मकर पाहायला मिळेल. आता आपण असे मकर बघणार आहोत, तर इकडे वॉटर नदी आसन म्हणजे त्याच्यातून पाणी येणार आहे. आता इकडे तुम्ही बघू शकता हे संपूर्ण असं शंकराचं आसन आपल्याला दिसतंय, म्हणजे मकर दिसतोय. आता इकडे गायीच्या मुखातून इकडे पाणी येणार आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा इकडे दिलेलं आहे आणि इकडे पूर्ण पाईप वगैरे कनेक्ट करून दिलेलं आहे. ही जाळी इकडे दिलेली आहे. त्याच्याशिवाय दोन्ही साईडला इकडे सुद्धा आहे तसंच आणि इकडे त्यांनी वायर वगैरे दिल्यात. मी त्यांना विचारलं पण ते म्हणाले की आता कनेक्शन करणारच नाही, त्याच्यामुळे आपण आता कनेक्शन करून दाखवू नाही शकत. पण हे खूपच जास्त इंटरेस्टिंग आहे आणि एकदम हायलाइट, आपण बोलतो ना एक हायलाइट पॉइंट आहे हा, की असं मुखातून पाणी येते आणि मध्ये गणपती विराजमान झालेत. इकडे त्यांनी पूर्ण असं सेटअप करून ठेवलं, म्हणजे बटन्स वगैरे इकडे सगळे आहेत इलेक्ट्रिक. म्हणजे तर तुम्ही इमॅजिन करू शकता की जर असं पाणी येतंय आणि आपण छान अशी सजावट केली, गणपती आहेत, तर किती सुंदर वाटेल. तर त्याच्याशिवाय इकडे बाजूला सुद्धा तसाच मकर आहे. हा अष्टविनायक वॉटर या मकराचं नाव आहे. याची प्राइस आहे 1200 रुपये आणि इकडे ना हत्ती आहेत आणि इकडे छान असे म्हणजे छोटेसे असे कलश टाईप दिलेले आहेत, तर त्याच्यातून असं पाणी येणार इकडे आणि याच्यामध्ये पडणार ते, म्हणजे कुठे इकडे तिकडे जाणार नाही. तर पूर्ण असं छान आपण मकर बघतोय. खूप इंटरेस्टिंग असे मकर बघतोय. त्याच्याशिवाय इथे आता आहे वॉटर बालाजी आसन, म्हणजे बालाजी आसन. इकडे सुद्धा सेम पद्धत आहे. हे जास्त मोठं आहे. इकडे सुद्धा तसंच त्याच प्रकारे पाणी येणार. आता फक्त जरा कनेक्शन पाहिजे होतं, मस्तच तुम्हाला दिसलं असतं सगळ्या गोष्टी. तर इथे सुद्धा सेम आहे. सो हे मला मकर खूप जास्त वेगळे वाटले, की त्याच्यामध्ये काहीतरी नाविन्यपूर्ण गोष्ट आहे. जसं पाणी येतंय आणि त्याच्यामध्ये आपण थोडीशी लाईट मध्ये लावली ना तर छान वाटेल त्याच्यामध्ये. आता आपण थोडंसं पुढे येऊया. इकडे पण बरेच पॅकेज दिलेले आहेत आपल्याला मकर. 3,000 पासून सुरुवात आहे, म्हणजे 3,000 आणि 6,500 अशा प्रकारचे मकर आहेत. आता थोडंसं आपण पुढे आलो की आपल्याला या दोन्ही बाजूला दोन्ही साईडला मकर पाहायला मिळतात. सुंदर सुंदर असे मकर आहेत. हा बघा इकडे असं छत टाईप त्यांनी दिलेलं आहे, या ठिकाणी छताचा असा आकार आणि हा सुद्धा खूप छान असा मकर वाटतोय. मयूर, अरे वा, मला बघायच्या आधी समजलं की मयूरासन आपण बोलू शकतो, कारण इकडे मोर असे दिलेले आहे दोन्ही साईडला. मयूरासन प्राइस आहे याची 5,500. ओके, बाकी तुम्ही इकडे आला तर तुम्हाला त्याची, मी जसं बोलले सुरुवातीला, की याची हाईट, वेट आणि डेप्थ, मूर्ती साईज सगळ्या गोष्टी तुम्ही बघून आपण घेऊ शकतो, मकर खरेदी करू शकतो. आणि याच्यामध्ये सुद्धा लाइटिंग आहे. तर इकडे ही गोष्ट मला खूप आवडली की लाइटिंग त्यांनी इनबिल्ट दिली आहे. आता आपण एक श्रीवाला मकर बघू शकतो, गणेशासन. गणेशासन आपण बघतोय. छान असं आर्टिफिशियल गवत असतं ना, तर ते इकडे आतमध्ये दिलेलं आहे. कम्प्लीट श्री दिलेला आहे आणि इकडे सुद्धा मोर आहे. मला वाटते मोराची थीम इकडे जास्त आपल्याला पाहायला मिळेल आणि छान अशी लाइटिंग दिली आहे. इकडे जागा पण स्पेशियस आहे, म्हणजे इकडे स्पेस खूप आहे. जरी आपण मध्ये मूर्ती बसवली तरी साईडला आपल्याला पणत्या ठेवायच्या आहेत किंवा अजून काही आपल्या गोष्टी ठेवायच्या त्या आपण ठेवू शकतो. सो हे खूप सुंदर आहे. याची प्राइस आहे 6,000, म्हणजे साईज मोठी आहे पण प्राइस 6,000 आहे. त्याच्यानंतर चक्रासन. आता हे मला जास्त का आवडलं, कारण ही जी डिझाईन केली आहे ना, खूप अप्रतिम वाटते. चारी बाजूला संपूर्ण अगदी, आणि इकडे पण हाफ सर्कल असं आहे आणि गवताचं आपल्याला बॅकग्राऊंड दिलेलं आहे. खूप छान. 6,500 रुपये प्राइस आहे. त्याच्याशिवाय आपण इकडे गंग गणपते नमः हा सुद्धा आपण अशाच प्रकारचा मकर बघतोय. इकडे सुद्धा मयूरासन, म्हणजे मोराचं इकडे आपल्याला दिलेली आहे डिझाईन. त्याच्याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज यांचं सुद्धा आपल्याला इकडे मकर पाहायला मिळतंय. शिवबा आसन, हे या मकराचं नाव आहे. शिवबा आसन इकडे दिलेलं आहे. आणि या भूमंडळाचे ठाई तुझं जैसा होणे नाही, हे छत्रपती शिवाजी महाराजांचं सुंदर असं स्वरूप इकडे दिलंय. त्याच्यानंतर महाराजांचे जे मावळे होते ते चारही बाजूला दिलेले आहेत. जसं
हिरोज इंदुलकर, शेलार मामा या पद्धतीने सगळे दिलेले आहेत. खूप सुरेख असं मकर वाटतंय. महाराजांचे खूप भक्त आहेत, त्याच्यामुळे खूप आपण त्यांना आराध्य दैवत असं समजतो. त्याच्यामुळे या प्रकारचं आपल्याला जर डेकोरेशन करायचं असेल, यासोबत जायचं असेल तर आपण जाऊ शकतो. त्याच्याशिवाय आपण आता इकडे आलो तर इकडे हे पण अष्टविनायकच आहेत ना. हा, अष्टविनायक आसन म्हणजे इकडे प्रत्येक प्रकारचे वेगळ्या थीम तुम्हाला पाहायला मिळतील. ज्या पद्धतीचं हवंय तुम्हाला त्या पद्धतीने आपल्याला इकडे पाहायला मिळते. कलर कॉम्बिनेशन सुद्धा खूप छान केलेलं आहे. आता आपण थोडंसं या साईडला बघूया. आता हे तुम्ही बघितलेत, खूप इंटरेस्टिंग का वाटतायत? कारण एकदम वेल्वेट मध्ये आहेत. तुम्ही त्याचं इकडे बघितलं फॅब्रिक वेल्वेट मध्ये हे लोड दिलेलं आहे साईडला आणि हे फिरतंय कम्प्लीट. हे बघा असं एकदम हळू फिरतंय, हे मुव्हेबल आहे. सो ती एक गोष्ट. इकडे मागे सुद्धा खूप छान अशी डिझाईन केलेली आहे. आपण इकडे बाप्पा विराजमान करू शकता आणि वरती वगैरे कम्प्लीट तुम्ही तर बघून घ्या. असं म्हणजे नजरेत भरावेत असे मकर आपल्याला पाहायला मिळतात इकडे. आता हे कम्प्लीट थोडेसे सिमिलर आहेत. आता मी जास्त इकडे एक्सप्लेन नाही करत, पण इकडे हा कलरफुल वगैरे तुम्हाला पाहायला मिळतील. प्रत्येकाची प्राइस रेंज वेगवेगळी आहे. तुम्ही इकडे सुद्धा त्याच्यानंतर मागे सुद्धा तुम्ही मकर बघू शकता. हे खूपच छान वाटतंय, खूपच. आणि त्याच्याशिवाय तिकडे वरती सुद्धा सुंदर मकर आहेत. जसं 7,500 7,500 हे मोराचं आहे आपल्याला थीम दिसते या ठिकाणी आणि सुंदर असं सर्कल कम्प्लीट असा फ्लावर्सनी आपल्याला सजवलेला दिसतोय. खूपच छान वाटतंय ते. आता आपण असे मकर बघणार आहोत जे खूप डिफरंट आहेत, युनिक आहेत आणि चार चांद लावतील आपल्या घराला. आता मी जास्त काही बोलत नाही कारण आपण बघूया स्पेशली. कंप्लीट असं मिरर वर्क केलेलं आहे या दोन्ही पण मकरांना. तुम्ही बघू शकता. असे भव्य-दिव्य खूपच असे स्पेशल आणि रॉयल लूक देणारे असे हे आपल्याला मकर वाटतात. रॉयल यासाठी कारण त्याची डिझाइन किंवा त्याचा पॅटर्न आहे ना खूपच डिफरंट आहे, खूप वेगळा आहे आणि कंप्लीट मिरर वर्क आहे. तुम्ही बघू शकता असे छान छोटे-छोटे असे मिरर दिसतायत. सगळ्या बाजूला अगदी डिझाईन त्याच्यामध्ये फ्लावर्स दिसतात आपल्याला ठेवलेले. त्याचं कलर कॉम्बिनेशन बघून घ्या. येलो, व्हाईट कलरमध्ये, पिंक कलरमध्ये आणि हा एक सगळा हे मल्टी कलर आहेत आणि इकडे कंप्लीट असा पिंक कलरमध्ये छान असं डिझाईनमध्ये आपल्याला मकर दिसतोय इकडे. याची प्राईस 14,000 आहे. ठीक आहे. तर मग आपण हे बघू शकतो आणि त्याच्याच खाली आपण आलो. हे म्हणजे वरचे आपण बघितले ना, हे लांबून बघितल्यावरच वाटतं, की अरे बापरे! आपण कोणत्या स्वर्गात आलोय. आता खाली बघू शकता कंप्लीट असं आणि त्याच्यामध्ये मला एक युनिक गोष्ट ही वाटली, की इकडे असा छान मकर आहे. खूप वेगळा आहे. बघा ना तुम्ही इकडे मागे असा पडदा आहे. ते मिरर वर्क आहे. इकडे अशा मण्यांच्या माळा लावलेल्या आहेत. त्याच्यानंतर इकडे आपण फ्रंटला बघितलं, तर इथे सुद्धा खूप डिफरंट टाइपमध्ये त्यांनी डिझाइन केलेलं आहे. तिकडे सुद्धा. तर इकडे सुद्धा एक छोटासा असा आपल्याला कॉर्नर दिसतोय. तर हा खूप मिनिमल आणि छान असा वाइब देणारा मकर वाटतोय. त्याच्याशिवाय बाजूला सुद्धा त्याच पद्धतीने थोडेसे आसपास जवळपास तशा पद्धतीचे मकर आहेत. आता आपण थोडंसं या साईडला येऊया. वरती सुद्धा तुम्ही बघू शकता. जसे हवेत तसे वक्रतुंड नाव असं दिलेलं आहे त्या मकराला मध्ये आणि त्याच्यानंतर सुख करता. इकडे सुद्धा खूप छान पद्धतीने सरस्वती आपल्याला इकडे दिसते. तर खूप सुंदर असे मकर एकसारखे नाहीत तर खूप वेगवेगळे आणि नाविन्यपूर्ण मकर पाहायला मिळतात. श्री स्वामी समर्थांचा सुद्धा मकर आहे. आता हे तुम्ही बघून घ्या जस्ट. भरपूर अशी व्हरायटी आहे मकरांमध्ये. जेवढं आपण दाखवू, बोलू तेवढं कमीच आहे. आता पुन्हा एकदा तुम्हाला असं वाटेल, की हे मार्बलवाले मकर आहेत का? तर नाही. दिसताना असे मार्बल वाटतात, पण खरोखर ते इको फ्रेंडली मकर आहेत. त्याच्यामुळे तुम्ही जवळ जाऊन सुद्धा बघितलं, की तुम्हाला तोच फील येईल अगदी. असं येल्लोइश लाईट ठेवले, वॉर्म लाईट आहे त्याच्यामध्ये. इकडे अ, घंटी आहे इकडे ठेवलेली, म्हणजे घंटी आपल्याला इकडे लटकन दिसतंय. त्याच्यानंतर हे तीनही मकर खूपच सुंदर वाटतायत. अगदी मिनिमल डेकोरेशन जास्त करायची गरज नाहीये. म्हणजे तुम्ही एक जरी ठेवलत आणि त्याच्यामध्ये बाप्पा विराजमान केले, तरी पण सुंदर लूक येईल. त्याच्याशिवाय वरती सुद्धा मगाशी मी त्या साईडला दाखवलेले ना, तर तशाच पद्धतीचे इकडे आहेत. त्याची सुद्धा साईज अशी मोठी आहे. याच्यामध्ये थोडेसे मोठे गणपती येतील. आता आपण थोडंसं या ठिकाणी येऊया. आता आपण थोडंसं या साईडला आलो, की इकडे आपल्याला सुद्धा 2-3 प्रकारचे वेगळे मकर पाहायला मिळतात. पण त्याच्यात सुद्धा मला एक छान मकर दिसतोय. तो म्हणजे असा ब्राउन टेम्पल. याची प्राइस आहे ₹7,000. खूप असा अट्रॅक्टिव्ह वाटतंय मेन म्हणजे त्याचं कलर कॉम्बिनेशन आतमध्ये तुम्ही बघू शकता. ऑरेंज आणि येलोमध्ये त्याची थीम ठेवलेली आहे आणि एक गोष्ट इंटरेस्टिंग ही वाटते, की ब्राउन कलर असल्यामुळे असं वाटतं, की हा लाकडाचा तर नाहीये ना, असं वुडन असल्याचं मला फील होतंय. म्हणजे आपण जसं बघितलं तर लाकडी असा पूर्ण टेक्स्चर वाटतंय त्याचं बघा तुम्ही बघू शकता. कंप्लीट असं खूप सुंदर वाटतं आणि त्याच्या बाजूला तुम्ही मकर बघूच शकता किती सुंदर आहेत. आता आपण ह्या साईडला फक्त आपण बघून घेऊया. एक नजर फिरवली तर आपल्याला समजतं, की इकडे कंप्लीट असे मिररवाले आपल्याला मकर पाहायला मिळतायत आणि त्याला लाइटिंग सुद्धा केलेली आहे. तुम्ही बघू शकता. साईडला लो ठेवलेला आहे. सूर्यासन, बिग, मोदक आसन अशी वेगवेगळी नावं त्याला आहेत मकरांना. ओके. पालखी आसन. पालखीमध्ये सुद्धा आपल्याला इकडे दिसतंय, की पालखी आसन आहे. त्याच्याशिवाय आपण इकडे मोदक आसन अजून एक बघतोय. सूर्यासन
आसन हे सुद्धा इकडे आपल्याला दिसतंय. सो हे खूपच छान वाटतायत लाइटिंगमुळे आणि एक्स्ट्रा काही आपल्याला लाइटिंग करायची गरज नाहीये. त्याच्यामुळे अगदी छान वाटतायत. इकडे येऊन तर मला तरी खूपच जास्त चांगलं वाटलं, की छान सुंदर मकर ते पण इको फ्रेंडलीमध्ये कसे काय असू शकतात बरं? असा मला प्रश्न पडलाय. आता आपण मोठ्या आकाराचे, मोठ्या साईजमध्ये किंवा मीडियम साईजमध्ये आपण मकर पाहिले आणि इकडे एकदम छोटे-छोटे मकर आपल्याला पाहायला मिळतात, जे साधारणतः 6 इंच ते 1 फुटापर्यंत याच्यामध्ये आपण गणपती बाप्पा विराजमान करू शकतो. खूप वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला इकडे मकर पाहायला मिळतात. त्याशिवाय मागे सुद्धा खूप सुंदर असे मकर आहेत आणि हे तर आपण बघितलेच. म्हणजे तुम्ही इकडे आलात तर तुम्हाला इकडे व्हरायटीमध्ये बिलकुलही कमी पडणार नाही. खूप मल्टिपल ऑप्शन्स असे आहेत. तुमच्या चॉईसप्रमाणे तुम्ही इकडे घेऊ शकता. नमस्कार दादा. नमस्कार, नमस्कार. संदेश दादा आपल्या सोबत आहे, जे संपूर्ण हे मकर म्हणजे सांभाळतात आणि ते ओनर आहेत तिथले. आणि मी आता इकडे स्टार्टिंगलाच बघितलं, की 1995 पासून आपली सुरुवात झाली. सुरुवात झाली. ओके. तर मला सांगाल, की तेव्हापासून तुम्ही आत्तापर्यंत कसं गोष्टी करत आलात? पूर्वी कसं होतं, पूर्वी थर्माकोलचे मकर होते. हं, 2018 मध्ये थर्माकोल बंदी झाली. हां, हां. त्यानंतर मग हळू-हळू सगळ्या गोष्टींमध्ये इम्प्रूव्हमेंट होत गेली. कार्डबोर्ड आला, सनबोर्ड आला, सनपॅक आला. मग आता हळू सगळ्या लाईट्स हे ते सगळ्या बऱ्याच गोष्टी बॉक्स पॅकिंग वगैरे लोकांना चांगल्या भेटायला लागल्या हां, वस्तू. हां. म्हणजे आता खूप म्हणजे लोकांना न्यायला पण गावाला खूप सोयीस्कर होतं आणि सोयीस्कर. घेऊन जायचं होतं. हां, हां. पहिलं कसं थर्माकोलचं नेताना तुटायचं. सुटायचं. बरोबर. लोकांना हां. टेन्शन असायचं. आता काय टेन्शनच नाही. सगळे ओके. लाईटचं पण तुम्हाला एक्स्ट्रा लाईट करायची काही गरज हं, नाही. हं, हं. मकरमध्येच लाईट असते. हो, मी बघितलं आता फिरताना संपूर्ण, की इनबिल्टच लाईट आहे. इनबिल्डच लाईट त्याच्यामुळे वेगळं काही आपल्याला करायची करायची गरज नाहीये. गरज नाही. आणि हे दादा आपण ओपन करून पॅकिंग करून नेऊ शकतो असं आरामात बॉक्समध्ये. सगळं डिसमेंटल होतं, हां, बॉक्स हां. पॅकिंग होतं. आता तुमच्या ओके. समोरच कस्टमर घेऊन गेले. हां, हां, हां. यूएसला घेऊन गेले ते. ओके, ओके. तरी पण साधारणतः किती वेळ लागतो आपल्याला ऑर्गनाइज करायला म्हणजे कंप्लीट 10 प्रोसेस? मिनिटं 10 मिनिटात होऊन 10 जाईल. मिनिटं. हे ओके. ओपनवाले पीस तर फक्त तुम्हाला उघडायचे आहेत. हां, हां. खालचा बेस लावून मागची बॅकग्राऊंड लावायची. ओके. एक अडॅप्टरची पिन असते हं, ती हं, हं. लावायची आणि प्लगिंग करायचं फक्त. ओके. बस बाकी काही नाही. ओके. म्हणजे जास्त काही आपला वेळ जाणार नाहीये त्याच्यामध्ये. लगेच 10 ते 15 मिनिटात होऊन जाईल. मोठा मकर असेल तरी पण आणि लहान मोठा मकर मकर असेल तरी लहान मकर असेल. ओके, ओके. नाही, पर्यावरणपूरक सगळे हं, मकर आहेत आणि हं. आपल्याकडे 500हून अधिक डिझाईन्स आहेत. ओके. हां. लोकांना ऑल ओव्हर मुंबईमध्ये एवढ्या पॅटर्न्स तुम्हाला कुठेच भेटणार नाही. नाही, अगदी व्हरायटी पण नाही बरोबर, मिळणार तुम्हाला. बरोबर. हां, हां. ओके. सो त्यामुळे प्रदर्शनाला लवकर भेट द्या. हो. यावेळी माल खूप लिमिटेड आहे. तर आपण जसं दादांसोबत बोललो, तर आपण इकडे बघतोय की 500 प्लस आपल्याला इकडे व्हरायटी पाहायला मिळतायत आणि खूप सुंदर, सुंदर असे मकर आपल्या इकडे पाहायला मिळणार आहेत. तर लवकरच भेट द्या. तर आपण खूप छान असे इको फ्रेंडली मकर आज आपण या व्हिडिओमध्ये बघितलेत. तर तुम्हाला एकंदरीत आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि बाकी ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देतेच. कमेंट बॉक्समध्ये सुद्धा पिन करते. दादर स्टेशन पासून अगदी 2 मिनिटाच्या वॉक इन डिस्टन्सवर आहे आणि इकडे रोज ओपन असतं. तुम्ही येऊ शकता. तुम्हाला जसे हवेत तसे मकर आपण इकडून सिलेक्ट करून घेऊ शकतो. अगदी रिझनेबल आहेत आणि इनबिल्ड लाईट आहे. ती मला स्पेशल गोष्ट वाटली. आपण ते पाण्यावाले मकर सुद्धा पाहिले. त्यातून पाणी येतं ते सुद्धा कनेक्शन वगैरे करून ते तुम्हाला दाखवून देतील. सो एकंदरीत आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? पर्यावरणपूरक मकर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितले. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. मी भेटते तुम्हाला अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर ऑल. बाय.